आनंदी जगण्यासाठी कोणतीही कला आत्मसात केली पाहिजे. संकटांना घाबरू नका, अंतःकरण शुद्ध ठेवा, नीतिनियमाने जगा. विद्येबरोबरच शील महत्वाचे असते. ज्ञानी व्हा व समाजाचे ऋण फेडा. आयुष्यामध्ये आई वडिलांना कधीच विसरू नका. याचबरोबर जीवनात गुरुला महत्वाचे स्थान द्या. आज अनेक जण कविता करत आहेत, परंतु कविता ही आतून आली पाहिजे व रसिकांच्या काळजाला भिडली पाहिजे. मुलींचे अश्रू बापाच्या प्रेतावर पडल्याशिवाय आत्म्याला शांती मिळत नसते. मुलींना जपावे. दयानंद शिक्षण संस्थेच्या 85व्या वार्षिक पारितोषिक समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून बोलत असताना ज्येष्ठ कवी माधव पवार यांनी विविध कवितांचे सादरीकरण व सांभाळा लेकीच्या जातीला ही लावणी सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे प्रशासक डॉक्टर विजयकुमार उबाळे हे होते. संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या 263 गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्रक देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये कुमारी साक्षी जितेंद्र सुराणा कला व शास्त्र विभाग, कुमारी कावेरी सिद्धराम जोडमोटे वाणिज्य विभाग, कुमारी मुग्धा गिरीश मेहता विधी विभाग व कुमारी राधा केदार पवार शिक्षण शास्त्र विभाग यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर लक्ष्मी भूषण, सौ गीता भारती जिंदे, सौ विद्या अजान सोंडकर व डॉक्टर मीनाक्षी म्हेत्रे यांनी केले. तर या कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक डॉक्टर यशवी शिंदे यांनी मानले. हिरकणी माझी हिरकणी, भोळी ही हरणी, भोळी ही हरणी झाली या तरणी, बाप्पाला झोप नाही रातीला, अहो बाप्पाला झोप नाही रातीला, दांडा सांगावा जाती गोतीला, डोळ्यात पाणी गळ्यात गाणी घेऊन आली या धरतीला, सांभाळा लेकीच्या जातीला. पुढची प्रोसेस. पल्याड गाऊन आल्यात पाहुण, पल्याड गाऊन आल्यात पाहुण, पोरीला धावून झालं यहो राम पाराला, पोरीला धावून झालं यहो राम पाराला, झाल्यात बोलणी जाणार हरणी, झाल्यात बोलणी जाणार हरणी, डोळ्याला पाणी आलं यहो सांज पाराला, लेकीच्या बापात, लेकीच्या बापा नाही संसार सोपा, लेकीच्या बापा नाही संसार सोपा, हित दुःख आहे सुखाच्या संगतीला, हित दुःख आहे सुखाच्या संगतीला, ऊन असत या चांदण्या रातीला. नाव भलं थोरलं, मुलीनं आडनावा 2 चान्स असतात, एक आई वडिलाचं एक नवऱ्याचं. नाव भलं थोरलं कपाळी कोरलं, बांधलं या डोरलं गळ्यामध्ये तुमच्या लेकीनं, माहेर सोडलं सासर जोडलं, सपान मोरलं डोळ्यामध्ये तुमच्या महिनेच्या हो, मळ्याची राणी, मळ्याची राणी मोठच पाणी देती या कांद्याच्या पातीला, पाणी देती या कांद्याच्या पातीला, राहू रानात मैनेच्या साथीला. आपलं लेकरू बाहेर असताना 10 वाजले तरी उठगा म्हटलं की नाही नाही झोप म्हणून आपली आई वडील आपल्याला लेकीला त्या परत पांघरून घालतात. पण सासरी तसं नसतं, लक्षात ठेवा. ते वडिलांना काळजी असते, आपण फोडासारखं जपलेलं आपलं लेकरू आहे, त्याची काय अवस्था असेल ते बघ. ते पूर्वीच्या वेळी गाडी बैलगाडीत यायचे, लांब लांब दिलेलं असायचं मुलींना त्यावेळेला. तर ते मुलगी आल्यानंतर तिचं पाऊल अंगणात पडल्याबरोबर आई वडिलांना कळतं की आपलं लेकरू सुखात आहे का दुःखात आहे. त्याचं पोडवड सांगितलंय. काय सांगितलंय? वटात बोलताय एकलच हसताय, वटात बोलताय एकलच हसताय, सुखात नांदताय समजायचं तुमचं लेकरू हो. किती सुंदर सांगितलं बघा. वटात बोलताय एकलच हसताय, कोपऱ्यात जाऊन वटात बोलताय एकलच हसताय, सुखात नांदताय समजायचं तुमचं लेकरू हो. गोड कडू लागतय आंबाट मागतय, ढवाळ लागलंय समजायचं तुमच्या महिनेला हो. शेवटचं कसं आहे बघा पंच.
पंच टँगो पंच नाही बरं का, कवितेचा पंच आहे हा. काळजाचा तुकडा, काळजाचा तुकडा, चंद्राचा मुकडा, वटीत खेळवा नातीला. नाताला म्हणलेलं नाहीये, लक्षात ठेवा. वटीत खेळवा नातीला, अहो वटीत खेळवा नातीला, आजा नातीला धरतोया छातीला. डोळ्यात पाणी, गळ्यात गाणी, घेऊन आली या धरतीला. सांभाळा लेकीच्या नातीला, अहो सांभाळा लेकीच्या नातीला.